गुड मॉर्निंग ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर हा चाललेला आहे माझा नाश्ता. आजचा दिवस थोडासा स्पेशल आहे, तर त्यानिमित्त मी करत आहे छोले भटुरे. आणि काही असो ताईंनो, आपली ॲनिव्हर्सरी असो की वाढदिवस असो की आपला वाढदिवस असो की आपल्या घरातल्या कोणाचा वाढदिवस असो, पण आपल्यालाच बनवावं लागते, आपल्याला सगळ्यांना खाऊ घालावं लागते. आपला वाढदिवस असला तरी आपल्यालाच खाऊ घालावं लागते सगळ्यांना, आणि त्यांचा वाढदिवस असला तरी आपल्यालाच खाऊ घालावं लागते सगळ्यांना. तर असो, आणि हे रीतच आहे ताईंनो जगाची. कारण की महिला म्हटलं म्हणजे सगळं करावंच लागते. आपण नाही देऊ तर कोण देईल आपल्या घरच्यांना? आपल्याला त्यांची काळजी घ्यावीच लागते. त्यांच्या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यावीच लागते. त्याच्यामुळे याच्यात काही वेगळं नाही आहे, काही नवीन नाही आहे. घरच्यांची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. मुलांची म्हणा की नवऱ्याची म्हणा, सगळ्यांची काळजी घ्यावं लागते, आणि ते घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी, सगळ्या महिलांनी. तर सगळ्या महिला घेतात. आणि आता पेपर पण आहेत, आणि पेपरची पण लगबग, त्यांचा अभ्यास घेणं, कामं करून, आणि त्यांची 2-2, 3-3 वेळा रिव्हिजन घेणं. एक्झाम असली ना तर एवढी कसरत असते ना, मुलांची पण आणि आपली पण. कारण की घरातले कामं करून मग त्यांचा अभ्यास घेणं, अशा प्रकारे आता म्हणजे वातावरण चालू आहे आपल्या काय म्हणजे सगळ्यांच्या घरातलं. एक्झाममुळे खूप धावपळ होती. आणि त्याच्यामध्ये म्हणजे असे बड्डे किंवा काही ॲनिव्हर्सरी आली ना, तर आपण आधीच त्यांचा अभ्यास करून घेतो दुपारी वगैरे, कारण की मग संध्याकाळी शक्य नसते. त्याच्यामुळे आपल्याला आधीच विचार करावा लागते त्याचा. हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा? तर हा आहे आमचा आजचा नाश्ता. म्हणजे ॲनिव्हर्सरी निमित्त खास हा नाश्ता बनवला मी. आणि छोले भटुरे आणि पुऱ्या. तर आपण पाहू शकता, पुऱ्या पण टम फुगल्या मस्त, आणि छोले पण छान झाले. या नाश्ता करायला. तर ताईंनो, आम्ही खाल्ले आता छोले भटुरे. छान झाले होते, आणि छोले पण खूप छान झाले होते, आणि भटुरे पण चांगले टम फुगले होते, आणि खूप टेस्टी झाले होते. मुलांना पण खूप आवडले. आणि आता संध्याकाळचा बेत सध्या माहिती नाही, कारण की आमचं माहीत आहे का, बड्डे असो ॲनिव्हर्सरी असो, आमचं वेळेवर ठरते. आणि तसंही एक्झाम पण आहेत मुलांच्या. आता मुलांचा पेपर वगैरे कोणता आहे ते पाहून पण आम्ही प्रोग्राम ठरवत असतो. तर सध्या तर काही नक्की नाही, पण जे काही असेल ना, मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. आणि ॲनिव्हर्सरी निमित्त माहीत आहे का ताईंनो, राणीने मला मेहंदी पण काढून दिली छान, आमच्या बिल्डिंगमधली राणी. आणि तिने माहीत आहे का कोर्स केला, प्रोफेशनल कोर्स केला मेहंदीचा, आणि जेणेकरून तिला पुढे चालून मग छान ऑर्डर पण घेता येतील. खूप छान मेहंदी काढते ती, आणि हात पण खूप साफ झाला तिचा. आपण पाहू शकता किती छान डिझाईन काढली ते. हे बघा, खूप मस्त डिझाईन काढली. आणि अशा आहेत आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्याजणी. एवढ्या प्रेमळ आहेत ना, खूप प्रेमळ आहेत, आणि खूप एकमेकांना जीव लावतात. आता पूजागिरीचा व्हिडिओ टाकला ना मी, तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे आम्ही राहतो या बिल्डिंगमध्ये. आणि माहीत आहे का ताईंनो,
आमच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाले आणि 18 वर्षे एवढे चांगले गेले ना, खूप छान गेले. आणि याच्या समोरचे पण वर्ष खूप चांगलं जावं हीच देवाजवळ प्रार्थना. आणि इतके पटापट गेले ना, माहीत पण नाही पडले. आणि खूप चांगलं. आणि एकमेकांना जर आपण समजून घेतलं ना, एकमेकांना समजून घेणे, एकमेकावर चिडचिड नाही करणे, एकमेकावर चिडचिड न करणे. आणि एक जर थोडा म्हणजे चिडचिड करत असला ना, तर दुसऱ्याने शांत राहणे, काही न बोलणे. कारण की दुसरा पण चिडचिड करते ना, आणि त्याच्यानंतर मग खूप भांडणं होतात. ऑलरेडी एक चिडचिड झालेला असते आणि दुसरा पण चिडचिड करते. त्याच्यामुळे कसं खूप भांडणं होतात त्या यशाने. त्याच्यामुळे एकाने तरी माघार घ्यायला पाहिजे, तेव्हाच कुठं आपला संसार चालते. तर असं आम्ही दोघं पण करत असतो. मी चिडचिड झाले तर ते शांत असतात, किंवा मग ते चिडचिड असले तर मी शांत राहते. तर अशामुळे हा संसार चालत असतो ताईंनो. यालाच संसार म्हणतात. नाहीतर मग भांडणं तर कुठेही होतात, भांडायला भांडे लागतेच आहे. पण आपल्याला समजून घेणं आवश्यक असते. मुलं पण आहेत. हाय माझ्या ताईंनो, सगळ्यांनी कशा. तर आज आहे 7 तारीख आणि आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस आमचा माहीत आहे काय, म्हणजे एक्झामच्या वेळेस असे ते. त्याच्यामुळे कसं कुठं बाहेर जाणं वगैरे नाही आहे जास्त. मुलांचे पेपर चालू आहेत. तर त्याच्यामुळे कसं आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना, तर त्यांनी छान चुलीवर स्वयंपाक करायचं ठरवलं आज. म्हणजे आम्हाला ते पार्टी देत आहेत बड्डेची. एकदम साधं जेवण, मला जे आवडते ना ते एकदम साधं सिंपल जेवण, आणि त्यानंच पोटभर जेवण होते ताईंनो. तर चला आता त्यांनी काय काय केलं मी दाखवते तुम्हाला. आणि ते पण चुलीवर, आणि ते आहे टेरेसवर. चला तर मी गेली ना ताईंनो, तर त्यांच्या भाज्या वगैरे झाल्या होत्या आणि भाकरी टाकणं चालू होत्या. तर म्हटलं चला, चुलीजवळ खूप वेळच्या असते ना, तर मग आपण पण थोडीशी हेल्प करायची. मी पण भाकरी वगैरे शेकल्या. आणि चुलीवर खरोखर वेगळाच आनंद असते तो चुलीवर स्वयंपाक करणं. आणि नंतर मग चुलीवरचं जेवण करणं खूप वेगळा अनुभव असतो तो. म्हणजे आपण कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो ना ताईंनो, 5 स्टार हॉटेलमध्ये का गेलो आपण, तरी तशी सर येत नाही आपल्याला या चुलीवरच्या जेवणाची. खूप छान वाटते. हे वांगे आलूची भाजी आहे नाही ग, छान दिसून राहिली भाजी. तरी डाळ ती पण ती राणी स्पेशल आहे, ही रानू स्पेशल आहे. हो का, ही राणी स्पेशल, हे रानू चटणी. रानू चटणी, रानू चटणी, रानू चटणी. मस्त झाली चटणी. मस्त दिसून राहिली चटणी. आणि आमच्या भाकरी पण झाल्या आता. कापुले करून राहिले. आणि आपण पाहू शकता भाज्या झाल्या होत्या ना, तरी काकूंनी मला बेसन आवडते म्हणून छान हिरव्या मिरच्याचं बेसन केलं. आणि एवढं छान झालं होतं ना ताईंनो, हा स्वयंपाकच वेगळा होता, अप्रतिम. आणि पोटभर जेवलो आम्ही. हे रानू चटणी, नंबर जेवण झालं आमचं. बेसन आणि चटणी जास्त काकूचा हातभार आहे याच्यात. बापरे, काकूनं बेसन केलं, भाकरी केल्या. भाकरी इतक्या चांगल्या केल्या, एकच नंबर भाकरी केल्या काकूनं, मस्त. थँक्यू काकू.
थँक्यू. भाजी चटणी यांची होती हो. ते चटणी होती ना माझ्या सुनीन केली. त्या चटणीचं नाव आहे रानू चटणी. हे आम्ही सगळ्यांनी छान केली तिला सुगरण हे सर्व आपण ठेवलं त्या चटणीचं नाव. आम्ही त्या चटणीचं नाव ठेवलं रानू चटणी. आम्हाला जेव्हा आठवण जाईल तेव्हा म्हणून जाऊ रानू चटणी कर बाई. चला.